नमस्कार मित्रांनो, आपले साळुंखे आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आज इथे या चॅनलवरती आयुर्वेदिक या सगळ्या पद्धतींचा म्हणजे शास्त्रोक्त आयुर्वेद काय आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे जे आजार आहेत त्यांची कारणं शास्त्रोक्त रीतीने समजून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया संधिवात आणि त्याची कारणं। तसं तर आयुर्वेदामध्ये वाताचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, पण ज्यावेळी हा वाढलेला वात संधी किंवा सांध्यांच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो तर त्याला आपण संधिवात असं म्हणतो। तर संधिवात हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे सुजेचा संधिवात आणि एक विना सुजेचा जो निराम म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये तो संधिवात, ज्याच्यामध्ये सूज येत नाही सांध्यांना। तर अशा या संधिवाताची आपण कारणं पाहूयात। कारणांमध्ये मुख्य कारण आहे ते म्हणजे आहार विहार, चुकीच्या पद्धतीने केले गेलेल्या काही आहार ज्या सवयी असतात, वेळ टळून गेल्यानंतर जेवणे, तसेच अति कोरडं अति थंड असं आहार जे आहेत ते सेवन करणे, विरुद्ध आहार सेवन करणे, अति जळालेल्या स्वरूपातले अन्न ज्याला आपण आजकाल तंदूर किंवा रोस्टिंग अशा स्वरूपाचं जे अन्न आहे ते सेवन करणं, या सगळ्या कारणांमुळे वात जो आहे तो बिघडला जातो। तसंच विरुद्ध अन्न सेवन करणं, काही अन्नांचे आपण पुढे पाहणार आहोत, तर काही अन्नांचे जे संयोग असतात तर ते विरुद्ध असतात, तर ते सेवन केल्याने वात वाढतो। विहार म्हणजे काय तर अतिव्यायाम, अति प्रमाणामध्ये केलेला व्यायाम, अति प्रमाणामध्ये केलेला प्रवास, त्यानंतर अचानक आलेली भीती, तसेच खूप जास्त प्रमाणामध्ये एखाद्याची सवारी करणे म्हणजे घोडे उंट यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सवारी करणे, खूप चालणे पळणे धावणे यासारख्या क्रियांनी सुद्धा वात वाढू शकतो। आयुर्वेदामध्ये काही कारणं सांगितली गेलेली आहेत। ती कारणं म्हणजे काही गोष्टींमुळे आलेला मार्ग अवरोध, म्हणजे काही आजार असतील तर त्याच्यामुळे किंवा कुठल्याही अवयवाला सूज आलेली असेल तर त्याच्यामुळे मलसंचिती झालेली असेल, कॉन्स्टिपेशन असेल खूप दिवस, तर त्याच्यामुळे एक स्वरूपामध्ये वाताची जी गती आहे ती रोखली जाते आणि त्याच्यामुळे वात वाढण्याची शक्यता असते। तसेच धातुक्षय म्हणजे काय की आपले जे सप्तधातू सांगितलेले आहे रसापासून शुक्रापर्यंत, तर त्यांची जर हानी झाली अपघातामध्ये काही स्वरूपामध्ये, जर ते धातू आपल्या शरीरातून कमी झाले तर वात वाढतो। वर्षा ऋतू हा एक ऋतू सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये वातचं प्राबल्य हे निसर्गतः वाढतं आणि म्हणून शरीरामध्ये सुद्धा वात वाढल्या जातो। तर म्हणूनच आपण याचे काही उपाय पाहणार आहोत। तर उपाय पुढील प्रमाणे आहेत। सांधेवातासाठी आपण शास्त्रोक्त वैद्याकडून बस्ती हा एक पंचकर्म सांगितले गेलेला आहे। बस्ती पंचकर्म हे सर्व प्रकारच्या वातासाठी अगदी उपयुक्त आहे। त्याच्यामध्ये तुम्ही मसाज, स्टीमिंग म्हणजे स्नेहन आणि स्वेदन व बस्ती असं हे पंचकर्म तुम्ही करू शकता। जाणूच्या ठिकाणी म्हणजेच तुमच्या गुडघ्यामध्ये त्रास असेल तर जाणू बस्ती, कमरेमध्ये असेल तर कटी बस्ती, अशा स्वरूपी तुम्ही हे लहान पंचकर्म सुद्धा करू शकता। तर नक्कीच या माहितीचा तुम्हाला उपयोग झाला असेल। ही सर्व पंचकर्म ही शास्त्रोक्त ठिकाणी म्हणजेच कोणत्याही आयुर्वेदिक डॉक्टरांकडून घेणं, शास्त्रोक्त आयुर्वेद पंचकर्म उपचार घेणं हे नितांत गरजेचं आहे। त्यामुळे आपण संधिवाताला रोखू शकतो आणि तसंच तुम्ही संधिवातावरती जर संधिवात असेल तर त्याच्यावरती विजय मिळवू शकता। ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरलेली असेल अशी मी अपेक्षा करते आणि येथेच थांबते। धन्यवाद।